CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। टीका करायच्या पलीकडे काही राहिले नाही। आमचे आरक्षणावर फोकस करणार आहे। राज्यात दंगली घडेल असे बोलू नये। ओबीसी मराठा वाद होऊ देणार नाही। कितीही एकत्र येऊन आम्हाला काही फरक पडत नाही। आम्ही ही 50%। सासरा जावयाचा विषय नाही। वयाने तुम्ही मोठे आहात। आम्हाला काढायला लावू नका। तुमचा बायोडेटा गोळा केलेला आहे। कोणीतर एका माकडाने स्वतःच्या स्वार्थासाठी सांगितले असेल। मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले आहात। बीड जिल्ह्यातील खूप लोक गोदापट्ट्यात आले आहेत। आमच्या पायावर पाय देऊ नका, नाहीतर तुमची सुद्धा खैर करणार नाही। वयाने तुम्ही मोठे आहेत, भान ठेवून बोला। मराठ्यांच्या शेपट्यावर पाय दिल्यावर काय होते हे तुम्हाला पुढच्या काळात कळेल। धमक्या देऊन राज्यात शांतता बिघडवू नका। सरकारला पण सांगतो, यांच्यावर लक्ष ठेवा, कारण आम्ही थांबणार नाही, भिणार नाही, खचणार नाही। CK मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, सांगली। ते समाज ठरविल। तुम्हाला कधीच मी तेच लागलेले आहेत। आता तुम्हाला वाटतं तुम्हाला देव मानव। तुम्ही लोकांचं रक्त पिता, लोकांचे पैसे खाता आणि 5-5 वर्ष जेलमध्ये जाऊन बसता। तुम्हाला कोण शेंदूर लावेल ताच दिसणार। धन्यवाद। ओबीसीला धक्का लागू देणार नाही असं जगत भुजबळ लागला काय लागून देणार नाही। इथं मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या, तेच तर ओबीसी बांधव म्हणतोय की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असतील तर ते ओबीसी आरक्षणामध्ये आहेत, त्यांना घेतलं पाहिजे। आपल्या नेत्यानं विनाकारण मराठ्यांच्या लोकांना आता विरोध नाही केला पाहिजे। आम्ही ओबीसीमध्ये येणार, आमचं हक्काचं आरक्षण आम्ही घेणार, कारण ते आमचं हक्काचं आहे। आत्तापर्यंत तुम्ही खाल्लं, आमचं म्हणणं काय नाही, तुमचं तुम्ही खावं, आमचं आम्हाला द्यावं। आमच्या नोंदी सापडल्यात म्हणल्याच्या नंतर येड्यालासुद्धा कळत। समजा उदाहरणार्थ सांगली आणि इथं 2 गुंठे एखाद्या बांधवांची जागा आहे, तो म्हणला आहे माझी जागा आहे मोगम, पण जर आता त्याचा 7-12 मिळाला त्याला जागाच तुम्हाला द्यावा लागणार आहे। आता आमच्या नोंदी सापडल्यात, तुम्हाला आम्हाला त्याच्यात घ्यावंच लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही। धन्यवाद। दिवाळीबद्दल सुद्धा त्यांनी भाष्य केलं। त्यांनी असं म्हटलं की गावबंदीचे बॅनर लावायला गावाचं 7-12 काही यांच्या नावावर आहे आणि पोलिसांना सुद्धा आवाहन केलं आणि जशाच बॅनर काढून टाका, ही लोकशाही आहे का? जशाच तसं उत्तर दिलं जाईल। 7-12 तुमच्या नावावर आहे का असा प्रश्न विचारला। ते म्हणतील तसं होत नसताना, पण ते सांगतीलच तसा कायदा थोडा चल। ते म्हणतील तसं आमच्या घरी येऊ नका असं आमचं म्हणणं आहे। आम्ही तुमच्या दारात येत नाहीत, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही। कशाला यायचं आहे कशाला? आणि ते म्हणतील तसंच होईल असं नसतं ना, असं नाही। ते म्हणतील तसं होणार नाही, तसा कायदा चालत नसतं। एक आणखी गाव तुमचा आहे का? तुम्ही आम्हाला रोखणार आहे कोण? तुम्ही बॅनर लावणार आहे कोण? अहो ते काही म्हणतील, त्यांचं कोण ऐकणार? त्यांना काय आता प्रसिद्धीसाठी काही पण प्रश्न काढायला येते, कारण त्यांचं आता वय झालंय, त्या पद्धतीनं ते बोलतायत। कोणातरी विचारून आता आम्हाला त्यांना तुम्हाला एकदा सांगितलं, उद्यापासून त्यांना आम्हाला महत्त्व द्यायचं नाही, कारण त्यांचं आता किती हुशारी आहे आणि ते किती मुरब्बी राजकारणी होते आमच्या नजरेतले पहिले, ते आता राहिले नाहीत। त्यांना फक्त या राज्यात या वयात शांतता ठेवण्याऐवजी कायद्याच्या पदावर, घटनेच्या पदावर यासाठी बसलेत की त्यांना या राज्यात 100% कायदा सुव्यवस्था बिघडायची, एवढाच त्यांचा उद्देश आहे। पण ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात आमचं आत्ताही सुखदुःखात आम्ही सोबत आहेत। आमच्यात कसलाच वाद होणार नाही आणि मराठी सामान्य मराठी आणि सामान्य ओबीसी बांधव त्यांचं राजकीय पोळी भाजवण्यासाठी त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होऊन देणार। तरीही मध्ये जाऊन आलेत लोकांचं खाल्ल्यामुळं। त्यामुळं कोण कोणाचं खातं आहे यावर किमान त्यांनी बोलू नये। त्यांनी आता किमान या राज्यात शांतता राहीन असं बोलावं, राज्यात त्यांना दंगली घडावच्यात असं त्यांनी बोलू नये। परंतु या राज्यात मराठा समाज, ओबीसी आणि मराठा अजिबात वाद होऊ देणार नाही, कारण तीही बांधव आमचे आहेत। या नेत्यांनी त्यांच्या राजकारणाच्या स्वार्थासाठी कितीही प्रयत्न केले तरीही मराठ्यांची एकजुटही यांना फुटत नाही आणि ओबीसी मराठा वादही होत नाही। परंतु एक ठासून सांगतो, तुम्ही किती एकत्र आले, कसली टीका केली, आम्ही टीकेला उत्तर द्यायला कच्चे नाहीत। परंतु आता आम्हाला तुम्हाला महत्त्वच द्यायचं नाही, कारण तुम्हाला किती महत्त्व द्यायचं आहे हे आता आज जेवण आमच्या लक्षात आलं। तुम्ही किती खालच्या पातळीचे आहेत हे आमच्या लक्षात आल्यामुळं आमचा दर्जा आम्ही आता घसरू देणार नाहीत। मराठी एकजूट आहेत, आता अशीच एकजूट आम्ही ठेवणार। या राज्यात वातावरण खराब आम्ही होऊ देणार नाहीत। सरकारनंच यांच्याकडे जास्तीचं लक्ष केंद्रित करून राज्यात कायदा सुव्यवस्था ही बिघडवतील हे यांना थांबवावं। आम्ही मात्र आरक्षण मिळवण्यासाठी सज्ज आहेत। तुम्ही किती एकत्र या,
आम्हाला त्याच्यापासून काही फरक पडत नाही, कारण आम्ही सुद्धा 50% हे विसरू नका. तुमच्या असं भुजबळ म्हणताय राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी आणून बसवलं असं आणि म्हणून तुम्ही बसले. काय बोलावं त्यांना. आधी तर हेच म्हणत होते की आम्हाला विरोधकांनी बसविलं, विरोधक यांना सापडले नाही, तर यांनी दुसऱ्या वेळेस असं सांगितलं की सत्ताधाऱ्यांनीच यांना बसवलं. यांना ना आम्हाला आता महत्त्वच देत नाही. तुम्हाला खरं सांगतो, हे जनतेच्याच नजरेतून उतारलेत. आता स्वतः ओबीसी बांधवांच्याच नजरेतून हे उतरलेत. ग्रामीण भागातला ओबीसी बांधव आत्ता असं बोलतो की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असतील तर मराठा समाज ओबीसीमध्ये आहे. आपल्या नेत्यांनी विनाकारण गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळतं तर विरोध करू नये. जर हे मी सांगतो हे खोटं असतं तर काल 100 GCP ओबीसीच्या बांधवांनी लावून पदरच्या पैशानं फुलं टाकलेच नसते. त्यांनी थोडं आता भानावर यावं. मला वाटतं बहुतेक त्यांचं वय झाल्यामुळं त्यांना तसं होतं आहे आता असं दिसतंय. पण आता मात्र उद्यापासून आम्ही यांना कोणालाच महत्त्व देणार नाहीत. एकी करा नाही तर तिकडं उड्या हाना. मराठे आता यांना महत्त्व देणार नाही. सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आरक्षण काय हे समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या आरक्षण द्या असं भुजबळांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे. ते कुठले सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत. वयानं तुम्ही मोठे आहेत, आम्हाला काढायला लावू नका. आम्हाला सुद्धा तुमच्या बाबतचा आम्ही सुद्धा बायोडाटा गोळा केलेला आहे. तिथं आम्ही बीड जिल्ह्यातले खूप लोक आलेले आहेत, खूप हजारोनं. तिथं सासरा जावईचा प्रश्न नाही. बीड जिल्ह्यातला खूप काही समाज त्या गोदापट्ट्यात आलेला आहे. एकतर त्यांना माहीतच नाही. कुणीतरी एखाद्या माकडानं त्याच्या स्वार्थासाठी सांगितलं असत, कारण मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेले हेच हळूहळू सांगत असतील. पण त्यांना हे माहीत नाही की बीड जिल्ह्यात दुष्काळ असल्या कारणानं खूप काही लोक त्या गोदापट्ट्यात आलेले पाण्याच्या ठिकाणी. पुढे सासऱ्यान जावयाचा प्रश्न काढायची गरज नाही. तुम्ही कुठले, तुमचा बायोडाटासुद्धा आमजवळ आहे. तुमच्या शेपटावर नाही. तुम्हीच उलट आमच्या पायावर पाय देऊ नका, नाही तर तुमचीसुद्धा आम्ही खैर करणार नाहीत. कारण तुम्ही वयानं मोठे आहेत. आणखीन भानानं बोला एवढंच मात्र मी सांगतो. कारण मराठ्यांच्या शेपटावर पाय दिल्यावर काय होतं हे तुम्हाला मग पुढच्या काळात कळेल. पण तुम्ही धमक्या देऊन राज्यात शांतता बिघडू नका. सरकारलाही सांगतो, यांना 100% कायदा सुव्यवस्था राज्याची बिघडायची. यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवा, कारण आम्ही मात्र थांबणार नाहीत, भिणार बी नाहीत आणि खचणार बी नाहीत. पण आम्ही शांततेत आरक्षण मिळवणार आहेत. यांना मराठ्यात येऊ द्यायचं, आरक्षणात मराठ्यांना येऊ द्यायचं नाही, म्हणून यांचा तिळपापड झाला आहे. आम्ही मात्र आल्याशिवाय राहणार नाहीत. रेडी का रे साक्षी तरी पास आहे का? माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस असं छगन भुजबळ तुम्हाला म्हणाले, काय सांगा? आम्ही आता मराठा समाजाने एक गोष्ट ठरवली की त्यांना टीका करण्याच्या पलीकडे काहीच राहिलं नाही. त्यांना माहीत झालं आहे की मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात आला आहे. हे त्यांना आता कळून चुकलं आहे. त्यामुळं त्यांनी कितीही टीका केल्या तरी आता आमचं ध्येय, आम्ही जे फोकस आरक्षणावरती ठेवला आहे तो आम्ही ढळू देणार नाही आहे. आता ते आम्ही चिडावं, या राज्यात शांतता राहू नये म्हणून त्यांचे सगळ्यांचे आता प्रयत्न सुरू झाले. काही पण बोलायचं आणि शांतता या राज्यात राहू द्यायची नाही. वेगळ्या फेगळ्याचा काही संबंध नाही. जिथं आमची जागा आहे तिथंच आम्हाला पाहिजे. आमच्या नोंदी सापडल्यात, आम्ही ओबीसी प्रवर्गात आहेत, आम्हाला ओबीसी प्रवर्गातच पाहिजे. कारण पूर्वीपासून आम्ही तिथं आमचे पुरावे सापडले आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पाहिजेत आणि कसे देत नाहीत ते आम्ही बघतो. काळजी करू नका. धन्यवाद.